पुणे मुंबई महामार्गावर टँकर पलटी झाल्यानं गेल्या 24 तासांपासून महामार्ग ठप्प आहे। त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारी चिमुकले वृद्धांची अडचण झाली आहे। अडकलेल्या प्रवाशांना अन्न पाणी न मिळाल्यानं गैरसोय होते। पुणे मुंबई महामार्गावर पलटी झालेल्या टँकरमुळे वाहतूक कोंडी झाली। परिणामी पिंपरी चिंचवडमधून एक्सप्रेसकडे जाणारी वाहनं अडवण्यात आली। आता पिंपरी चिंचवडच्या वेशीवरच वाहनांची गर्दी झाली। मुंबईत गोरेगाव पश्चिम इथल्या एका इमारतीत लिफ्टमधून हायड्रोजन गॅस भरलेले फुगे नेले जात असताना स्फोट झाला। सुदैवानं लिफ्टचं दार उघडलेलं असल्यानं तरुणी तातडीनं बाहेर पडू शकली, त्यामुळे तिचा जीव वाचला। उल्हासनगरमधील पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत चाललाय। एका ज्येष्ठमय व्यक्तीनं अर्धनग्न होत महापालिकेचं पाणी खात्याचं ऑफिस गाठलं। राजाराम पवार असं आंदोलन केलेल्या नागरिकाचं नाव आहे। मुंबई पुणे महामार्गावर टँकर पलटी झाल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे। महामार्गावर गाड्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या। अशातच खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन दिसलं। वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी बिस्किटं आणि पाणी वाटलं। कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीच्या महादेव पिंपळेश्वर मंदिरात महामृत्युंजय जप करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेना शहर शाखा आणि आमदार राजेश मोरे यांच्यातर्फे याचं आयोजन करण्यात आलं। मुंबईत दुचाकी अपघातानंतर पोलीस कर्मचारी पुलावरून खाली कोसळल्याची घटना घडली। भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस कर्मचारी जखमी झाले। सेनापती बापट मार्गावरील पुलावरील अपघात। नागपुरातील अंबाझरी तलावातील वाढतं प्रदूषण जलपर्णीचा मुद्दा आमदार परिणय फुके यांनी उपस्थित केला। या पार्श्वभूमीवर ते मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। अंबाझरी तलावातील सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत फुके फडणवीसांशी बोलणार आहेत।